ओबीसीवर कसा अन्याय होते? आमचं मागायले आम्ही ओबीसीवर कसं काय अन्याय होते? आम्ही ओबीसीत आहेत, माझी बहीण ओबीसीत आहे, माझा भाऊ ओबीसीत आहे, मी ओपन मध्ये आहे, मी कसं काय ओबीसी मध्ये नाही? मग आम्हाला हेच पाहिजे. खेडेकर साहेबांना तेच म्हणलेत की सगळे ओबीसी मध्ये आहेत. मग आम्हाला कसं काय आरक्षण नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोत. आणि जे आमच्या मराठ्याचे आमचे गार करायलेत त्याची आम्ही गार करणार आता. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच पाहिजे नाही. आम्ही काय त्याची धन दौलत प्रॉपर्टी कारखाने मागत नाहीत. आम्ही काय मागतो? आमचं हक्काचं आरक्षण. आणि ते जर आम्हाला देत नसेल तर आमच्यामध्ये बी पॉवर आहे, आम्ही दाखवतो त्याला काय करायचं काय नाही ते. गड्यापेक्षा बाई सर्वश्रेष्ठ आहे या जगामध्ये, सगळ्याला माहीत आहे. तरी पण त्या बाईचं कोणी ऐकेना. पण आता या 10 वर्षात घराच्या बाहेर पडली आणि तिनं दाखवायली काय आहे तिच्यामध्ये ते. आता तुम्ही एकीकडे आपण पाहतोय सगळं आता सरकारचाच विचार केला, महाराष्ट्र सरकारचा. मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री मराठा आहे, बहुतांश मंत्री मराठा आहेत, सभागृहात बसणारे आमदारही मराठा आहेत. हे सगळे मराठा असताना मराठ्यांनाच आरक्षण भेटत नाही. मग हा लढा कुठेतरी सरकार विरोधात नसून प्रस्थापित मराठ्यांविरोधात विस्थापित मराठ्यांनी उभारलेला लढा आहे. बरोबर आहे. ते काय सगळे मराठी आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांनी विस्थापिताची गाड केलेली आहे. मग आता त्याच्यामुळे आम्हाला आमचं आरक्षण ओबीसीचं आम्हाला पाहिजे, दुसरं काहीच पाहिजे नाही. किंवा आम्हाला शिंदे सरकारची गरज नाही, आम्हाला कोणत्या राष्ट्रवादीची गरज नाही, कोणत्या काँग्रेसची गरज नाही, कोणत्या शिवसेनेची गरज नाही. आमचं आम्ही एक पक्ष जाहीर करणार जरांगे पाटलाच्या नावाखाली. आणि त्यांनी जर आम्हाला जीव द्यावा तर आम्ही त्यांच्यासाठी जीव देणार, कळलं काय? पण आम्हाला आरक्षण पाहिजे. भाजप सुद्धा गरज नाही, आम्हाला कोणाचीच गरज नाही, कळलं काय? दुसऱ्याला समोर करून त्याचं त्यांना श्रीमंत व्हायला, त्याचं त्यांनाच लाटायला येतं. गरीबापर्यंत कोणतीच योजना येत नाही, कोणतीच नाही. आणि आम्ही कोणाचं खाऊन 1 रुपयाचं कोणी खाऊन बसले नाही. आम्ही जे बाय आहेत ते, आणि कधी बी कोणत्या गोष्टीला आम्ही पुढेच राहणार. आमचं आरक्षण ओबीसी मधूनच घेणार. कोणाला काय करायचं ते करून घ्या, ओबीसी वाले असो का ओपन वाले असो, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे. तुम्ही आता योजनांचा विषय काढला ताई. आता 2 दिवसाखाली लाडकी बहीण योजना आली, 1,500 रुपये पर महिना महिलांना देण्याचं काढलं. तर त्याचं काय वाटतं तुम्हाला? ती फक्त कागदावरची बोगस योजना आहे का? अहो मला सांगा, आमच्याकडे आधार कार्ड आहे, आमच्याकडं मतदान कार्ड आहे. तुम्हाला आमच्यापर्यंत यायची गरज नाही. सरकार तुम्ही आमच्या मतदान कार्डावर आम्हाला पैसे पाठवा, आमचं सगळं आहे तुमच्याकडे, कळलं काय? तुम्हाला आमच्याकडे यायची गरज नाही. तुमचे कागद द्या, तुमचे पत्र द्या. काय गरज आहे? महिना 8 दिवस झाले बाया परेशान आहेत. 8 दिवस तिथं रांगा लागल्यात, तिथं लोक टक्केवारी. काय गरज आहे? काय गरज आहे? मतदान तुम्ही आमचं मतदान कार्ड काढलेत की नाही? मतदान कार्डाला तुम्ही आम्हाला पैसे द्या, विषय संपला. काय गरज आहे कागदपत्र घ्यायची तुम्हाला आमच्याकडून? कोण्या गल्लीमध्ये कोण्या एरियामध्ये किती बाया मतदान करतात तुम्हाला सगळं माहीत असते, तुमच्याकडे सगळी माहिती असते. मग तुम्हाला काय गरज आहे आम्हाला 8-8 दिवस फिरवायची? इथून कागद घ्या, तिथून कागद घ्या, तिथून कागद घ्या, काही गरज नाही. मतदान जितकं लेडीजचं आहे तितके पैसे पाठवून द्या. आमचे खाते नंबर सुद्धा आहेत तुमच्याकडे, कळलं का? आम्ही शेतकऱ्याच्या बाया आहेत, सगळे खाते नंबर आहेत, पाठवून द्या पैसे. एकीकडे आपण पाहतो लाडकी बहीण योजना काढली, लाडक्या बहिणीला 1,500 द्यायलेत, पण त्याच बहिणीचे लाडके भाऊ कुठेतरी बेरोजगार आहेत. त्याच्यासाठीच मी काय म्हणाले माहितीये काय, की तुम्ही लाडकी बहीण जी योजना काढली ती बोगसच आहे, खरी नाही. तुमचं होईपर्यंत आमच्याजवळ पैसे बी येईना, तर ते बी सांगते तोपर्यंत तुमची आमदारकी निघून जाते आणि आम्ही येड्यावानी तुम्हाला मतदान करून बाजूला होता, कळलं का? त्याच्यामुळे आम्ही मतदान करणार नाहीत. पैसे अगोदर टाका आमच्या याच्यावर, तेव्हा मतदान. हो मग काय? पैसे किती दिवस? एक गोष्ट आहे का, पैसे किती दिवस नाही, पैसे किती दिवस पुरणार आहे? पैसा आणि पाणी कोणालाही पुरलं नाही. पैसा किती दिवस पुरणार आहे? आणि तुमची योजना लगेच बंद पडणार आहे, ते बी लिहून घ्या बॉन्डवर. माझ्याकडून राहणार नाही, चिरतर काल लगेच बंद पडणार आहे. काय करता? नक्कीच. आता हे मराठवाडाभर दौरे निघालेत, मराठवाडाभर रॅल्या निघाल्यात, तर या रॅल्यांचा परिणाम सरकारवर पडणार आहे का? आणि दुसरी बाजू म्हणजे ताई, जर आतापर्यंत जसं सरकार मराठ्यांना फिरवत आलंय त्याच पद्धतीचं जर यावेळेस जरी फिरवलं 14 तारखेच्या नंतर, तर पुढची भूमिका काय असणार एक सामान्य मराठा म्हणून?
बघा हो का आता याच्यानंतर जर त्यांनी आम्हाला फिरवलं कुठल्या योजना करून तर आमच्या मराठ्यापैकी आमची एक लेडीज आम्ही उभी करणार. ती कशातच राहिलेली नसणार. तिनं फक्त मराठा समाजासाठी काम केलेली बाईराव तिला आम्ही निवडून आणणार. हे आमचं ब्रीदवाक्य लिहून घ्या. कळलं काय? आतापर्यंत नव्हतं पण आता आम्ही करणार. मग तिनं श्रीमंत असो गरीब असो ते आम्ही बघणार नाहीत. तिनं मराठा समाजासाठी काम केलेलं पाहिजे. पहिल्यापासून तिनं मराठा समाजासाठी काम केलेलं पाहिजे. कोण्या पक्षाचं काम करू नये, कोणा कशाचंच करू नये. आम्हाला फक्त ते पाहिजे. आणि कोणताही पक्ष जरी आता आमच्या जवळ आला तर त्यांना आम्हाला अगोदर ओबीसी मधूनच मराठा आरक्षण द्यावं, नाहीतर आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही. आम्हाला कोणता आमदार आमचा जवळ नाही, कोणता खासदार आमचा जवळ नाही. आज आमचं मराठा आम्ही एकटे पडलोत. आम्हाला कोणता समाज सुद्धा जवळ नाही. तोंडापुरतं बोलतात आम्ही जरांगे सोबत आहे म्हणतात आणि काम संपलं की जरांगे कोण आहे आम्ही ओळखत नाही असं म्हणतात. असे सुद्धा आम्ही महाभाग टी व्हीवर पाहिलेले आहेत. कारण आम्ही लई लहान माणसं आहेत, आम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. पण आम्ही टी व्हीवर बघतो त्यांच्या बदमाशपणाच्या गोष्टी ऐकतो आणि बघतो बी. तर त्यांना सुद्धा हे आव्हान आहे की त्यांनी जरांगे पाटलाला जास्त याच्यामध्ये घेऊ नये. कारण जरांगे पाटील आज आमचा देव आहे. आमचा शिवाजी महाराजाच्या नंतर जरांगे पाटीलच आमचे शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही जीव सुद्धा द्यायला तयार आहेत. कळलं काय? एक मराठा, एक मराठा,